सून अशी हवी की चार चौघात उठून दिसावी. बायको अशी हवी की संस्काराची मूर्ती. शिक्षण तर हवंच, किमान पदवीधर. तरी स्वयंपाक यायलाच हवा. नवे नवे माझ्या आईसारखी सुगरण हवी. आमच्या घरी सतत पाहुण्यांची ये जा असते, तेव्हा घर नीटनेटकेच असावे. तेव्हा होणाऱ्या बायकोला, सुनेला घरकामाची आवड हवी. मोठ्यांचा मान राखणं, कुळाचार सांभाळणं, सगळं काही यायला हवं. अबब, केवढ्या ह्या अपेक्षा! मुलगी हवी की रोबोट? अरे, एखादी मुलगी चार चौघात उठून दिसणारी नसेल, पण शिकलेली असेल तर काय हरकत आहे. एखादी घरकामात तरबेज नसेल, पण इतर कलागुणांनी संपन्न असेल तर काय हरकत आहे. दिवसभर नोकरी करून दमलेल्या तिला पाहुण्याकडे नाही लक्ष देता आलं, पण मनापासून हसून बोलून प्रसंगी बाहेरून आणून खाऊ घातलं तर काय हरकत आहे. बरं, गृहिणी म्हणून दिवसभर घरात काम करणाऱ्या स्त्रिया घर आणि बाहेरचं काम लिलया पार पाडतात. गरज असते थोडी मोकळीक आणि विश्वासाची. रात्रंदिवस बायकोचा पान उतारा करणारे 4-4 तास देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहतात. कशासाठी हो? कामाच्या रगाड्यातून कधीतरी बाहेर निघालेली बायको छान साडी किंवा ड्रेस घालते तेव्हा तिच्याकडे डोंकूनही न बघणारा नवरा, रस्त्यावर लावलेल्या जाहिरातीमधल्या मुलींचं तोंड भरून कौतुक आणि डोळे भरून दर्शन घ्यायला अजिबात विसरत नाही. जितक्या अपेक्षा बायकोकडून करत असतो, तेवढेच लायक आपणही आहोत का याचाही विचार करायला हवा. नवऱ्यानेही करावा. जन्मदात्याचं घर कायमचं सोडून तुमच्या घरात येणारी मुलगी, नवीन नात्यांना आपलंसं करणारी मुलगी, सासर माहेरच्या नाजूक नात्यामधली कडी असलेली मुलगी, लाडात वाढलेली असतानाही एक उंबरठा ओलांडून एक जबाबदार स्त्री म्हणून नावारूपाला येणारी मुलगी, आईवडिलांना दोष लागू नये म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारी ही मुलगीच. किती रूप आहेत, किती किती रंग आहेत तिचे. म्हणूनच की काय निसर्गाने मातृत्वाचं वरदान तिला दिलंय. मुळात स्त्रिया सोशिक असतात. आईच्या भूमिकेत येताना त्या आणखीन सहनशील बनतात. कोणत्याही कठीण प्रसंगी नवरा मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. ती कोण चमत्कारी देवी नाही. तुमच्यासारखीच हाडामासाची बनलेली आहे. तिलाही वेदना होतात. मूल जन्माला घालणं ही तर स्त्रीची शारीरिक व मानसिक पडझड होत असते. तिच्या त्रासात काळजी घ्या, 2 शब्द प्रेमाने बोला, बस. अजून काय हवंय? मग बघा ती वाघीण कशी उठून उभी राहते कुटुंबाच्या रक्षणासाठी.